हरे कृष्ण। आता साधारण 28 किलो कणिक मळण्याचं काम सुरू आहे। आधी कणिक चाळून घेतली जाते, मग चाळलेल्या कणकेचे टप्प्याटप्प्याने असे हे मोठे कणकेचे गोळे केले जात आहेत। आणि ह्या माताजी ह्या स्पेशल आहेत, मोठी प्रमाणात कणिक। माताजी इकडे बघा, कणिक मळण्यामध्ये राधे राधे। हा, आणि त्या सगळ्या मिळून एवढं त्या कणिक छान मळतात म्हणून पोळ्या चांगल्या होतात। इथे माताजींचा हा दुसरा ग्रुप आहे ज्या कणिक मळतायत। माताजी इकडे बघा, ह्या सगळ्या जणी 4:30 पावणे 5 माताजी, हा, या 4:30 ते पावणे 5 मध्ये सगळ्यांची आधी उठून तयार होतात आणि ही जी कणिक मळतायत पहा, चेक करून घ्या। अतिशय चांगली। त्या ज्या प्रकारे हाताने जोर करतायत त्याच्यावरच कळतंय कणिक त्या तिंबतायत, मळत नाहीये, मऊ करून देतात, मऊ करतायत। आणि ह्या माताजी इथे मोजून उंडे करत आहेत। गोळे देतो। हरे कृष्णा, हरे कृष्ण, हरे कृष्णा। इकडे बघा माताजी, हरे कृष्णा। सेवा करतायत माताजी, शाबास। आता हे बरोबर हे सगळे कणके हे जे गोळे आहेत हे मोजणार 200, 250, 300 असं इतकं शिस्तबद्ध काम चालू आहे। असं करत 500 गोळे होतात। व्हिडिओ मला पाठवा। हो, आणि त्याच्यानंतर इथे हे सगळं शिस्तीत पोलपाट लाटणं मांडून ठेवलंय गोळी लाटायची। आणि एक्सपर्ट माताजी आहेत सगळ्या, त्या छान छान पोळ्या लाटणार। हे बघा, ही कशी सुरेख व्यवस्था आहे। तेल आणि पीठ दिलेलं आहे, सगळ्यांना बसायला चटई आहे आणि मधल्या भागामध्ये पण एक प्लास्टिक टाकलेलं आहे। इथे हा सगळा पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम। आणि इथून पुढे आपण बघतो की ह्या माताजी आहेत, ह्या अलिबागच्या आहेत, हरे कृष्ण, आणि ह्या पण कोकणातल्या आहेत। आणि ह्या दोन्ही माताजी जवळजवळ 8 ते 10 नारळ रोज खरवडतात। हे बघा, हे बादलीवर नारळ आहेत, हे रोजच्या रोज खरवडणं हे काही सोपं काम नाहीये। इकडे बघा माताजी, माताजी, हरे कृष्ण, हरे कृष्ण, मा यशोदा, हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण। या सगळ्यात सिनियर माताजी श्यामला माताजी, आणि त्या आमच्या सगळ्यांना बरोबर म्हणजे परफेक्ट कामं देतात आणि सगळ्यांकडनं वेळेत कामं करून घेतात आणि स्वतः सुद्धा त्या एकीकडे कामं करत आहेत, मिरच्यांची देखं काढतायत। ह्या एवढ्या मिरच्या आहेत, म्हणजे ही अशी मोठ्या प्रमाणात भाजी आहे आणि सगळे मिळून हा कामाचा गोवर्धन पर्वत उचलतात। ही सेवा आहे आणि प्रेमाने ते सेवा करतात। हे पहा, इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलं किष्ण चालू आहे, इतकं सुंदर मॅनेजमेंट आहे ना।